आंबडवे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राज्य गृहमंत्री माननीय श्री योगेश कदम यांचे प्रेरणादायी भाषण। मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री माननीय श्री योगेश रामदास कदम यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना आंबडवे गावाबद्दल विशेष आत्मीयता व्यक्त केली। माझ्या मतदारसंघात आंबडवे गाव असणे हे माझ्यासाठी भाग्याची बाब आहे। हे गाव माझ्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहे। राज्यातील कामकाजाच्या धावपळीत जेव्हा जेव्हा मी येथे येतो तेव्हा मला नवचैतन्य मिळते, असे सांगत त्यांनी गावाशी असलेले नाते अधोरेखित केले। स्मारक उभारणीबाबत बोलताना कदम यांनी सांगितले की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा मानस असून त्यासाठी ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे। पुनर्वसनासंदर्भातील मागण्या योग्य पद्धतीने पूर्ण व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे। निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, मात्र पुनर्वसनाचे ठिकाण निश्चित करण्याबाबत चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच भूसंपादनासाठी इतर ठिकाणांपेक्षा वेगळे निकष लागू करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी त्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, संविधानामुळेच आज मी राज्यमंत्री पदावर आहे। मंडणगड तालुक्याला गेल्या 50 वर्षांनंतर हे पद मिळाले आहे, ही अभिमानाची बाब आहे। समाज एकजुटीवर भर देताना त्यांनी आवाहन केले की जातपात न पाहता सर्व समाज घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे। बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून संघटित होणे आणि लोकशाही अधिक बळकट करणे ही काळाची गरज आहे। तरुणांनी संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या उभारणीबाबत समाधान व्यक्त केले आणि गावाच्या विकासासाठी शासनाने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत केले। जयंतीच्या निमित्ताने आज येथे उपस्थित काही वेळापूर्वीच इथे त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झालाय। ते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आज इथे लोककवी आणि व्याख्याते प्रशांतदादा मोरे देखील उपस्थित आहेत। आमचे दादा आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्र मॅडम, पंचायत समितीच्या सभापती जिल्हा मॅडम, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, उपसभापती पंचायत समिती दीपाजी माणसरे, आज ह्या कार्यक्रमाकरिता उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ, आंबडवे गावातील सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, उपस्थित सर्व मान्यवर, मला कल्पना आहे की ही काही भाषण करण्याची वेळ नाही आहे। गेली 6 वर्ष किंवा त्याही आमदार व्हायच्या अगोदरपासून मी अनेक वेळा उल्लेख केला आहे की माझ्या मतदारसंघामध्ये आंबडवे गाव असणं हे मी स्वतःला फार नशीबवान समजतो आणि ही माझ्याकरिता आंबडवे गाव फक्त एक गावापुरतं नाही किंवा एक स्थळ पुरतं नाही, माझ्याकरिता आंबडवे गाव म्हणजे हे ऊर्जेचा स्रोत आहे। आज मतदारसंघामध्ये काम करत असताना, राज्यामध्ये काम करत असताना इथे ज्या ज्या वेळेला मी येतो त्या वेळेस नक्कीच एक वेगळी ऊर्जा घेऊन मी इथून जात असतो। मी आताच ग्रामस्थांची देखील आपल्याशी देखील चर्चा करत होतो। काही महिन्यांपूर्वी आपल्या या स्मारकाच्या नूतनीकरणाच्या बाबतीमध्ये मी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने जे काही ग्रामस्थांचे प्रश्न आहेत की आपल्या ह्या स्मारकांच्या बाबतीमध्ये होत असताना पुनर्वसनाच्या आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये ज्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत, तांत्रिक अडचणी सोडवल्याच्या नंतर मी याही अगोदर मी सांगितलंय की आज मी स्वतः राज्यमंत्री आहे। बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानामुळे आज मी राज्यमंत्री आहे। तर 50 वर्ष दापोली मतदारसंघाला, मंडणगड तालुक्याला 50 वर्ष या राज्यमंत्री पदाची वाट पाहावी लागली, परंतु 50 वर्षानंतर मिळालं हे राज्यमंत्री पद। या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या या स्मारकाकरता जो काही आवश्यक निधी आहे, भूसंपादनाकरिता देखील मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती केली आहे की भूसंपादनाचे निकष लावत असताना आपण
अन्य ठिकाणी जो आपण मोबदला देतो त्यापेक्षा विशेष बाब म्हणून जास्त मोबदला आंबडे गावाच्या ग्रामस्थांना आपण दिला पाहिजे त्याची तयारी देखील शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवलेली आहे. मला वाटतं निधीची कुठली अडचण नाही, फक्त ठिकाण आता आपल्या पुनर्वसन कुठलं असावं, त्या गावापासून किती दूर असावं, जिथे काही ठिकाणी आपल्याला खासगी जागा घ्यावी लागणार आहे, त्याचं भूसंपादन करावं लागणार आहे. ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी पुढच्या 10 दिवसामध्येच मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना इथे मंडणगड तालुक्यामध्ये बोलावून घेईन आणि माझ्या उपस्थितीमध्ये आपल्या ह्या संपूर्ण स्मारकाच्या जे काय आपल्याला नूतनीकरण करायचं की आपल्या ह्याचे काय विस्तार करायचा आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्तराचं तिथे स्मारक होणं हे अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांना साजेचं असं स्मारक असलं पाहिजे, बाबासाहेबांना साजेचं असं हे ठिकाण असलं पाहिजे अशा मताचा मी आहे. म्हणून एक आंतरराष्ट्रीय स्तराचं स्मारक होण्याकरिता ग्रामस्थांचं सहकार्य मला लाभेल अशी मी 100% अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा विश्वास आहे की नक्कीच आपलं कोणाचंही नुकसान न होऊ देता, कोणाचंही नुकसान न होऊ देता आपल्या सर्वांना किंबहुना ग्रामस्थांना देखील अभिमान वाटेल अशा पद्धतीचे इथे पुनर्वसन आणि इथे ह्या स्मारकाचे इथे विस्तारीकरण होईल शब्द मी आज आपल्या सर्वांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय. मी अधिक वेळ घेत नाही, मी अनेक वेळा सांगितलंय. आज आम्ही तरुण म्हणून राजकारणामध्ये वावरत असताना नक्कीच कधी कधी वेगळ्या पद्धतीचं समाजाचं राजकारण होताना आम्ही पाहतो आणि मनामध्ये वेदना होतात. आज 135 बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना ही जयंती फक्त बौद्धवाडामध्ये का साजरी व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा त्यांच्या कुठले सण साजरे करत असताना ठराविक सामाजिक व समाजापुरती का साजरी व्हावी. हे सर्व सण बाबासाहेब फक्त एका समाजापुरतं सीमित न राहता सगळ्या समाजाचे आहेत, संपूर्ण भारतवर्षाचे आहेत, संपूर्ण जगाचे आहेत. त्यांना सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे, ते विचार सगळ्यांनी स्वीकारले, त्यांचं संविधान सगळ्यांनी स्वीकारलंय. मग सगळ्यांनी एकत्र येऊन आपण हे सण का साजरे करत हा प्रश्न माझ्या सगळ्या तरुणाच्या मनामध्ये येतो. म्हणून मला वाटतं आमच्या सगळ्या तरुणांनी आज राजकारणामध्ये वापरत असताना ही परिस्थिती कशी बदलेल ह्या दृष्टीने आम्ही काम केलं पाहिजे आणि मला वाटतं त्या दृष्टीने मी पावलं उचलण्याचा प्रयत्न करतोय. आज ठीक आहे, निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु आज आपल्यासाठी आज बाबासाहेबांसारखी महान व्यक्ती जेव्हा आपल्या मंडणगड तालुक्यामधून असताना मंडणगड तालुक्यामध्ये आपण आदर्श निर्माण केले पाहिजे ह्या विचाराचा मी आहे. म्हणून मला वाटतं तरुणांनी विशेषतः या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र होणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या समाजातील सगळ्या तरुणांनी एकत्र होणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला संविधान मजबूत करणं म्हणजे लोकशाही मजबूत करणं, लोकशाही मजबूत करणं म्हणजे सगळ्या समाजाला समाज घटकांना न्याय देणं आणि प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन येणं म्हणजे लोकशाही आहे. म्हणून मला वाटतं आज या म्हणजे बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने एवढाच स्मरण करूया की सगळ्या समाजाने आपण सगळ्या समाजाने एकत्र मिळून आज हे आपली लोकशाही मजबूत करूया. पुढेच फक्त आव्हानपत्र विनंती आपण सर्व मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करेन. आता मुंबई गोवा हायवे आणि आता नवीन मुंबई शहराला जे काय एअरपोर्ट आहे, आता आपल्या अंतर जे आहे ते 100 किलोमीटरच्या आत आपण आता आलेलो आहोत. आंबडवे येथे आपल्या आंबेचा जो रस्ता झालेला आहे, चौपदरीकरण झालेला आहे, त्याचा देखील उपयोग त्याच रस्त्यावरती आपण हे एमआयडीसी करतोय. त्या एमआयडीसी करता आवश्यक असलेला जो काही पाण्याची उपलब्धता होती, चिंचाळी धरणाला दुरुस्ती करता 42 कोटी मी मंजूर करून घेतले होते, त्या धरणाचं काम देखील पूर्ण झालंय. आता पाणीसाठा देखील उपलब्ध आहे, म्हणजे आता पाण्याची कुठली अडचण नाही, एमआयडीसीला रस्त्याची कुठली अडचण नाही, भूसंपादनाच्या निधीची कुठली अडचण नाही. फक्त आता इंडस्ट्री जे इंडस्ट्री आणतात त्या मालकांसोबत मी आता संवाद साधतो. उद्याचे सामान देखील मला त्या बाबतीमध्ये प्रचंड मदत करतायत आणि आपला शब्द आहे की मंडणगड तालुक्यामध्ये होणारं जे काही स्थलांतर आहे ते 100% स्थलांतर थांबवण्याचं काम आणि माझ्या मंडणगड तालुक्याचा विकास करण्याचं काम हे मी हाती घेतले 100% मी पूर्ण करून दाखवेल. शब्द आपला सांगतो अधिक वेळ घेता खऱ्या अर्थाने मंडणगड तालुक्याचा विकास म्हणजेच ही जयंती साजरी होईल असं मी मानतो आणि त्या दृष्टीने मी पावलं उचलण्याचा प्रयत्न करतोय. आपले सर्वांनी साथ आणि आशीर्वाद असेच काय आमच्या